मुंबई पोलीस दलातून एक दुःखद घटना समोर येते। सशस्त्र दलात कार्यरत असलेल्या रवींद्र बाळासाहेब हाके यांचा रविवारी 11 ऑगस्ट 2024 रोजी अकाली मृत्यू झाला। 4 दिवसांपूर्वी बाबा झालेले हाके प्रचंड आनंदात होते। तान्हुल्या बाळाला मुंबईत आणण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती। त्यासाठी त्यांनी मुंबईत घराचा शोध सुरू केला, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। भाड्यानं राहण्यासाठी घर पाहायला जात असतानाच हाकेंचा अपघाती मृत्यू झाला। त्यांच्या निधनानं पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त होतीये। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर हाके मूळचे पुण्याच्या इंदापुरातील मदनवाडीचे रहिवासी होते। वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता। हाके मूळचे पुण्याच्या इंदापुरातील मदनवाडीचे रहिवासी होते। वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता। 4 दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीनं बाळाला जन्म दिलेला। बाबा म्हणून प्रमोशन मिळालेले हाके खूप आनंदात होते। पत्नी आणि बाळासोबत अधिकाधिक वेळ घालवता यावा यासाठी त्यांनी कामापासून जवळच भाड्यानं राहण्यासाठी घराचा शोध सुरू केला। कांजूर म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या मित्राला रवींद्र हाकेंनी रविवारी कॉल केला। आपण घर पाहायला येणार असल्याचं हाकेंनी कळवलं। रात्रपाळीचं काम संपवून हाके रविवारी सकाळी कांजूर स्थानकात उतरले। मेगा ब्लॉक असल्यानं प्रवाशांची गर्दी होती। लोकल उशिरानं धावत असल्यानं गर्दी वाढत चालली होती। लोकल उशिरानं येणार असल्यानं हाकेंनी फलाट बदलण्यासाठी पुलाचा वापर न करता शॉर्टकट घेतला। ते रेल्वे रूळ ओलांडू लागले। कानात हेडफोन घालून हाके रूळ ओलांडत होते। तितक्यात त्या रुळावर रेल्वेची टॉवर वॅगन आली। चालकाने अनेकदा हॉर्न वाजवला, पण हेडफोनमुळे हाकेंना काहीच ऐकू आलं नाही आणि त्यात त्यांना धडक बसली। त्यात ते गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी धावले। हाके यांना तातडीनं राजावाडी रुग्णालयात नेलं, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता। अवघ्या 4 दिवसांची चिमुकली बापाविना पोरगी झाली। या घटनेनं संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जातीये।